विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आता बघा आपला जो धडा चालू आहे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या धड्यामध्ये आता आपला 12वा तास सुरू आहे आपला. या 12व्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट, कंडक्टिंग सिस्टीम किंवा वर्किंग, हृदय काम कसं करतं याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण काय पाहिलं, हृदयातल्या आतल्या भागांचा, हृदयांचा आतला भाग, इंटरनल स्ट्रक्चर आतला. मग आता हृदय काम करते आणि ते हृदय कसं काम करते ते या ठिकाणी बघणार आहोत. हृदय काम करतं म्हणजे काय, हृदयाचे ठोके होतात, आलेलं रक्त शरीरातून वेगवेगळ्या ठिकाणी वाहून नेत असतं रक्त, बरोबर आहे. हृदयाला ठोके कशामुळे पडतात, कोणतं असं आहे, त्या ठोक्यामुळे कोणता कार्य होतो, मग ठोका म्हणजे नेमकं काय, मग ते कसं होतं, नेमकं त्याच्यामध्ये काय आहे, त्याला आपण या ठिकाणी काय, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. कंडक्टिंग म्हणजे हृदयाचं काम वाहने कसं वाहतं ते दाखवलं जातं. लक्षात आलं का म्हणतो. त्याच्यानंतर आणखी त्याला वर्किंग मेकॅनिझम, वर्किंग ऑफ द हार्ट ते असंही म्हणता येते. वर्किंग मेकॅनिझम ऑफ द हार्ट असं सुद्धा म्हणता येतं या ठिकाणी, बरोबर आहे. आता हे अंतर्गत रचना आपण बघितलं, रक्त कुठून येतं, कसं येतं, कोणतं रक्त कसं आहे, शुद्ध कसं आहे, अशुद्ध कोणतं आहे, वरची कप्पे किती आहेत, आतले किती कप्पे आहेत, त्या ठिकाणी वरच्या कप्प्यामध्ये येणारा रक्त कोणता येतो, वर दिसणारे वर 2 कप्पे असतात, 2मध्ये या राईट साईडला कोणतं येतं रक्त आणि लेफ्ट साईडला कोणतं रक्त येतो, आणि लेफ्ट व्हेंट्रिकलला राईट व्हेंट्रिकलला कोणतं रक्त येतो काय नाही, आणि दोन्ही रक्त हे वेगवेगळे असतात. एक वेगवेगळे म्हणजे शुद्ध रक्त अशुद्ध रक्त असतात. हे दोन्ही रक्त मिक्स का होत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं आहे मागच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. आता नेमकं हृदय ठोके का पडतात, कसे पडतात, तो या ठिकाणी आपण आता बघा. हा वर्किंगचं या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला आकृती दाखवतो. हे वर्किंग मेकॅनिझम ऑफ द हार्टची असा त्याचा अर्थ आहे. आता हे जे रक्त आहे, हे जे आहे, हे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट, हे हृदयाचा हा भाग असा आहे, हे इकडंही असं. लक्षात आलं. एक थोडं मी आणखी जरा चांगलं करतो त्याला. हे बघा, हे जे आहे ना, हा भाग हृदय, हा इकडून, बरोबर, हे पलीकडून आलेला हा भाग, राईट. तरी कट करतो, आणखीन चांगलं दाखवतो मला. हे हा भाग आहे बघा, हा भाग. ह्याच्या ही मोठी रक्तवाहिनी आहे बरं का. ही रक्तवाहिनी ह्याच्या हृदयाच्या अलीकडच्या बाजूनं आहे, म्हणून आपल्याला ते दिसत नाही. लक्षात आलं. त्याच्यानंतर आणखी दुसरी रक्तवाहिनी याच्यामध्ये, इथे सुद्धा अशी रक्तवाहिनी आहे बघा. ही सुद्धा अशी रक्तवाहिनी आहे, राईट, ही सुद्धा, बरोबर आहे. आता हे आतला भाग दाखवायचा नाही म्हणून आपण त्याचा विचार करायचा नाही रक्तवाहिनीचा. आता नेमकं आता तुम्ही लक्षात घ्या की आता फक्त हृदय हे या पद्धतीचं आहे. हे बघा, हे राईट, कळलं तुम्हाला. हे बघा, हे मी परत आणखीन एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे राईट, अशा पद्धतीने हा हृदयाचे मुख्यत्वे करून 4 भाग आहे हृदयाचे पडतात. हे बघा, मी इथं आता मी बाकी दुसरं काही दाखवत नाही, हृदयाचे कप्पे दाखवतो मला. हा भाग आणि हा भाग, हे बघा, लक्षात घ्या काय दाखवतो. हे हृदयाचे किती भाग, हृदयाचे 4 कप्पे. वरचे ऑरिकल किंवा अट्रियाचे 2 हिस्से, हा एक हिस्सा आणि हा एक हिस्सा, आणि व्हेंट्रिकलचे 2 हिस्से, हा इकडचा एक हिस्सा आणि हा एक हिस्सा, हे 2 अशा पद्धतीने. लक्षात आलं काय म्हणतो. आणि त्याच्यामध्ये नंतर काय असतं तर ते आता या ठिकाणी आपण पाहूया. ओके, आता बघा याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे, हे राईट वर बघा, राईट अट्रियम, अट्रियम म्हणा किंवा अट्रियम म्हणा, हे एकूण एकच, किंवा ऑरिकल म्हणा, ऑरिकल, अट्रियम, हे तिन्ही शब्द एक आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. या अट्रियमला पर्याय शब्द आहेत. हा बघा, ह्याला आणखीन पर्याय शब्द अट्रिया, याला पर्याय शब्द ऑरिकल. इथं मी लिहिलं होगी रफली या ठिकाणी लिहिलं.
राईट. हां, आता ह्याच्यामध्ये नेमकं नेमकं काय आहे ही आकृती समजली की ते पूर्ण आपल्याला या ठिकाणी समजतं. आता बघा याच्यामध्ये, आता बघा हे राईट अट्रिया, ही हृदयाची राईट अट्रिया म्हणजे ही बाजू हृदयाची, हा कप्पा लक्षात घ्या, तुम्हाला दाखवतो. राईट. आता हा कप्पा असल्यानंतर याच्यामध्ये इथे हा राईट अट्रियाचा भाग आहे वर. राईट. त्या अट्रियाच्या बाजूला मध्ये सायनो अट्रियल नोड, त्याला SA नोड असं आपण म्हणतो. आता खरं तर हे सायनो अट्रियल नोड आणि अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, हे बघा हे नोड, हे एक नोड आणि हे एक नोड, हे दोन, हे कसं आहे माहिती आहे का, एका खास असा पेशीने बनलेले आहेत, यांना पेसमेकर म्हणतात. हे लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये अशी एक इलेक्ट्रिसिटीची त्या ठिकाणी चिप बसवल्यासारखी असते. बरोबर. त्याच्यामुळं हृदय ठोके पडतात. का पडतात त्याला हृदयाला? SA नोड, त्याला शॉर्टमध्ये SA नोड म्हणतात त्याला सायनो अट्रियल नोड, कारण हे अट्रियममध्ये असल्यामुळे सायनो अट्रियल नोड असे म्हणतात. आणि नंतर दुसरा आहे अट्रिओव्हेंट्रिक्युलर, म्हणजे अट्रिओव्हेंट्रिक्युलर म्हणजे अट्रियम आणि व्हेंट्रिकल या दोघांच्याही मध्ये असतं इथे. खरं तर हे बघा इथं दाखवले तिने ते, बघा हा भाग, थोडंसं मी कट करतो, हे बघा, हा भाग कोणता या ठिकाणी, तरी तुम्ही बघून घ्या या ठिकाणी. हे बघा हे अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड कोणता आहे, बघा हे आहे कोणता, हे लाल, हे लाल कळालं, मी दाखवतो परत आणखीन एकदा. बघा बघा हे लाल, हा लाल आणि हे एक लाल, सॉरी बाजूला गेले ते, हां हो का, हा लाल भाग आहे ना, हा लाल का भाग आणि हा एक लाल भाग, हे दोन महत्त्वाचे असतात, हे लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. हे त्याला सायनो अट्रियल नोड आणि अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, कारण हे अट्रियममध्येच पहिला असतं म्हणून याला त्या ठिकाणी सायनो अट्रियल नोड असं म्हणतो. आणि अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड जे आहे त्याला AV नोड जे आहे ना, हे अट्रियमचा भाग आणि व्हेंट्रिकलचा भाग या दोघांच्या मध्ये असते म्हणून याला अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड असं नाव सांगितलेलं आहे. हा याला आपण, कळला मुद्दा तुम्हाला मी काय सांगितलं ते? राईट. चला आता या दोघांवरच खेळ जास्त आहे, ह्या दोनवरच त्या ठिकाणी खेळ आहे. काय होतं माहिती आहे का, हे सायनो अट्रियल नोड हे जे आहेत ना, इथे असलेला हा भाग, हा काय करतो, याचं कार्य सांगतो. यानं काय करतो, या ठिकाणी एक इलेक्ट्रिसिटी असल्यासारखी, जसं आपण बटन दाबल्याबरोबर काय होतं त्या ठिकाणी, काय होतं, वायरमधून करंट वाहत असतो, हे आपल्याला माहिती आहे, आपल्याला बटन दाबल्याबरोबर. म्हणून इथं काय करतो, हे SA नोड जे आहे त्याला शॉर्टमध्ये SA नोड म्हणतात, लक्षात घ्या. तो काय करतो माहिती आहे का, असं इलेक्ट्रिसिटी तयार झाल्यासारखी त्या ठिकाणी काय करतं ते ना, त्याच्यातून ऊर्जा व्हायल्यासारखं त्या ठिकाणी इम्पल्सेस वाहतात, त्याची इम्पल्सेस. आणि ते इम्पल्सेस कोण त्या ठिकाणी इथून आल्यानंतर हे अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, हे काही इथं ॲरो दाखवलेले आहेत, हे काही ॲरो आहे का, लाल एक आहे, काळे दोन आहेत, आणि ते ॲरो त्या ठिकाणी ती इम्पल्सेस कोण घेऊन आले, अट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड घेऊन आले. कोणाकडून घेऊन आले? सायनो अट्रियल नोडकडून. लक्षात आलं, तुमच्या लक्षात आलं का? हे घेतल्यानंतर त्याच्यानंतर बघा या ठिकाणी हे अट्रिओव्हेंट्रिक्युलरच्या नंतर हे लाल अशा प्रकारची एक वायर आल्यासारखी हे इथे आहे भाग, हे बघा आहे का, हे दोन हे वायर हे आहे काय, याला आपण बंडल्स ऑफ हीज असं म्हणतो. बंडल्स ऑफ हीज म्हणजे ह्याचा अर्थ का, बंडल्स ऑफ हीज म्हणजे त्याच्यापासून निघणारे, जसं आपण वायरचे बंडल्स असतात ना, वायरचे असणारे मध्ये असणारं बघा, ॲल्युमिनियमची तार आहे किंवा तांब्याची तार आहे, बरोबर आहे, तशा प्रकारची ते तार पूर्णपणे, त्याला बंडल्स ऑफ हीज मोठी असलेली. आणि नंतर त्याच्यातून नंतर बारीक 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 वायर, जसं आपण वायरमध्ये आपण बघतो ना, आपण ते तांब्याच्या तारमध्ये, हे बघा ही सगळे पूर्ण इकडे या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहेत, या ठिकाणी आहेत काही सगळे हे वायरी ब्रँचेस आहे का, लाल अशामध्ये काही, मी परत ह्याच्यानं दाखवतो तुम्हाला, हे सगळं आहे का, आहे ना. हे कुठं आहे त्या ठिकाणी, ह्या व्हेंट्रिकलच्या पूर्ण मसल्समधून आहे मध्ये,
हे बघा, हे लक्षात येते तुमचे, काय म्हणतो मी, या मसल्समधून असतात या ठिकाणी, आहे ना, हे या मसल्समध्ये, राईट. आता यांचीच भूमिका फार महत्त्वाची आहे, बरोबर आहे. आता म्हणून या ठिकाणी इथं काय म्हणलेलं आहे, राईट अँड लेफ्ट बंडल्स ऑफ हिज. आता हे राईट म्हणजे हे काही उजवी बाजूची, हे बघा, ही 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 उजवी, कुठे या ठिकाणी, हे बघा, ही उजवी बंडल्स ऑफ हिज आहे ना. आणि डावी म्हणजे या साईडची, राईट, इकडे जाणारी आहे का, इकडं लक्षात बघा, आकृतीमध्ये बघा तुम्ही, इकडं जाणारी आहे का ही. आणि राईट अँड लेफ्ट बंडल्स ब्रँचेस. आता त्याचे जसं वायर असतात ना, तशा प्रकारचे ब्रँचेस असतात ते, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे तर बघा, नंतर याच्यामध्ये नंतरचा भाग असा आहे या ठिकाणी, इथे या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. नंतर हे पर्किंजी फायबर्स म्हणजे काय, जसं वायरमध्ये बारीक वायर असतात का नाही, बरोबर आहे. तुम्ही एखादा वायरमध्ये जर काढला तर त्याच्यातून तुम्हाला बारीक छोटे वायर दिसतील तुम्हाला, तशा प्रकारचे हे मसल्समध्ये पूर्ण फिरलेले असतात हे, लक्षात. त्याला आपण काय, पर्किंजी फायबर्स असं आपण म्हणतो, बरोबर आहे. नंतर तर आता हे लेफ्ट ॲट्रियमचा भाग आहे, इथे लेफ्ट व्हेंट्रिकलचा भाग आहे, इकडं राईट ॲट्रियमचा भाग आहे वर, आणि राईट व्हेंट्रिकलचा भाग आहे. आता हे भागांचे नाव आपल्याला आता त्याची काही गरज नाही, राईटला राईट साईड आहे, लेफ्टला लेफ्ट साईड आहे आपण म्हणतो. परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग कोणता आहे या ठिकाणी, याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे सायनो आट्रियल नोड्स, त्याला SA नोड आपण म्हणतो. आणि ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड आहे तो त्या ठिकाणी काय करतो ते कारण ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या दोन्ही बाउंड्रीला आहे, हे बाउंड्रीला आहे, म्हणून दोघांच्या नावानुसार त्याचं पडलेलं आहे. हे बघा, हा भाग, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. ओके, चला, आता हे वर्किंग आपण या ठिकाणी हृदयाची माहिती आपण पाहिली, वर्किंगची डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पाहिलं. आता मी डिस्क्रिप्शन देतो तुम्हाला, ते या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगतो ते बघा. कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट, बघा, हृदयाचे कंडक्टिंग टिश्यू म्हणजे कंडक्शन म्हणजे वाहने एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, त्याची वर्किंग. हृदय एका ठिकाणून दुसऱ्या जात नाही, पण हृदयाची मुवमेंट होते, असा तर त्याला असं. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. आता ह्युमन हार्ट कसं आहे, मायोजेनिक म्हणजे काय, द हार्ट इज कॅपेबल ऑफ जनरेटिंग ए कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडंट ऑफ द नर्वस पॉईंट. बघा, नर्वस पॉईंट म्हणजे काय, चेतासंस्थेकडून त्याचा काहीही तेवढा संबंध राहत नाही, म्हणून तो ॲटोमॅटिकली हृदयामध्ये मोमेंट होते. ती कशामुळे होते, तुम्हाला मी सांगितलं, पेसमेकर सांगितलेलं. पेसमेकर 2 आहेत, SA नोड, सायनो ॲट्रिक्युलर नोड, आणि दुसरं एक नोड आहे, पेसमेकर आहे, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर. आता इथं पेसमेकर म्हणून नाव उल्लेख केला नाही, आता पुढे येईल ते, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. आणि पेसमेकर हे जर खराब जर झाले तर हे हृदयाला दुसरं आर्टिफिशियल पेसमेकर बसवावं लागतं. पेसमेकर म्हणजे इट इज ए स्पेशल टाईप्स ऑफ टिश्यू. हे वेगळ्या खास अशा प्रकारच्या पेशीने बनलेले असतात. इट जनरेट द एनर्जी, ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण झाल्यासारखं होतात. नाहीतर आपल्या शरीरातला सर्व भाग मेंदूने कंट्रोल केला जातो, हृदयाला सुद्धा कंट्रोल केला, पण हृदयाचे ठोके जे आहेत ना त्या पेसमेकरमुळे होतात, असा त्याचा. हे त्यासाठी तुम्हाला मला ते सांगायचं आहे. चला पुढे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडंट ऑफ द नर्वस इनपुट. नर्वस म्हणजे चेतासंस्थेपेक्षा स्वतंत्र आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे बघा या ठिकाणी. इट शोज ॲटोरेझिमिटिसिटी. हे काय दाखवते, ॲटोरेझिमिक म्हणजे रेझिमिसिटी म्हणजे काय, त्याची तालबद्ध ठोक्यांची प्रकार. हृदयाचे ठोके कसे पडतात, तालबद्ध असतात. ताल म्हणजे त्याच्या तालीत फरक पडत नाही, लफ डफ लफ डफ लफ डफ लफ डफ अशा प्रकारचे त्या ठोक्यांचे नाही, ते कसे तालबद्ध आहेत, बरोबर आहे. किंवा चालू राहिलं तर चालूच राहिलं, बंद राहिलं तर मग असं नाही होते, ते कंटिन्युएशनमध्ये चालतात. तसं आपल्या हाताची नाडी आहे, कंटिन्यू चालते, ते तालबद्ध अशा प्रमाणामध्ये, तेच असा त्याचा अर्थ. ओके, इट ऑल्सो शोज ॲटोरेझिमिसिटी. म्हणजे आता रेझिमिसिटीचा अर्थ सांगितलं, दॅट इज इट कॅन जनरेट इट्स ओन रेझिम बाय स्पेशल मसल. म्हणून ते तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, स्पेशल मसल, ते मसल एक खास अशा मसलने बनलेलं आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, ए स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर कॉल्ड द नोडल टिश्यू इज
distributed in the heart. A specialized cardiac musculature called nodal tissue is distributed in the heart. बरोबर आहे. खास अशा प्रकारचं हृदयामध्ये ते एक वेगळ्या प्रकारच्या पेशी, त्याला नोडल टिश्यू असं म्हणतात, ते हृदयामध्ये असतात असा त्याचा अर्थ आहे. ए पार्ट ऑफ दिस नोडल टिश्यू इज प्रेझेंट इन द अप्पर राईट कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम. बघा एस ए नोड कुठे आहे त्या ठिकाणी? एस ए नोड राईट ॲट्रियममध्ये आहे. राईट ॲट्रियम बघा वर आहे का? राईट ॲट्रियम आकृतीमध्ये बघा मी दाखवतो. आहे का? राईट ॲट्रियम आहे. आता राईट ॲट्रियममध्ये सुद्धा तिची जागा कुठं आहे त्या ठिकाणी, तिथे बघा या ठिकाणी राईट ॲट्रियम. बरोबर आहे. इट इज कॉल्ड एस ए नोड ऑर सायनो आर्टेरियल नोड. बरोबर आहे. त्याला ते तिथं आहे तर त्याला सायनो आर्टेरियल नोड असे म्हणतात. पुढे या ठिकाणी बघा, इट लाईज ॲट द बेस ऑफ द ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना कॅवा. कारण तिथं सुपिरियर व्हेना काय येतं वरून व्हेन. बरोबर आहे. इट लाईज हे असतं कुठं असतं? बेस ओपनिंग. सुपिरियर व्हेना केव्हा? रक्तवाहिन्या वरून आलेली रक्तवाहिनी. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्टमध्ये बघा तिथे त्या ठिकाणी सुपिरियर व्हेना केव्हा वरून आलेली मोठी रक्तवाहिनी आहे. शरीराच्या वरच्या भागातून रक्त, अशुद्ध रक्त घेऊन येते कुठे? राईट ॲट्रियममध्ये. तिथल्या बाजूला त्या ठिकाणी इथं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे परत त्या ठिकाणी बघा, म्हणजे एस ए नोड. बरोबर आहे. किंवा इट लाईज ॲट द बेस ऑफ द ओपनिंग ऑफ सुपिरियर व्हेना केव्हा. सुपिरियर व्हेना केव्हाची जी ओपनिंग आहे, छिद्र आहे, जिथून त्या ठिकाणी ते वरून येणारं जे नलिकेमधून रक्त आहे त्याच्या बाजूला आहे असा त्याचा अर्थ. ओके. पुढे अनदर मास ऑफ नोडल टिश्यू इज नोडल टिश्यू कॉमा द मॉडिफाईड मस्क्युलर फायबर ऑल्सो कॉल्ड ॲटोरेथमिक फायबर्स. त्याला ॲटोरेथमिक फायबर्स ऑटोमॅटिक होणार त्या ठिकाणी कंसामध्ये कंडक्टिंग टिश्यू. त्याला आपण काय म्हणतो? कंडक्टिंग टिश्यू. हृदयाचे ठोके वाहून नेणारे टिश्यू म्हणलं सर. कंट्रोल द बीटिंग रेट ऑफ द हार्ट. याच्यामुळेच काय होतात? हे स्पेशल टिश्यू काय करतात? हृदयाचे ठोके हे नियंत्रित करत असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. हां. कंट्रोल द बीटिंग रेट ऑफ द हार्ट फुल स्टॉप. कंडक्टिंग द नोडल टिश्यू कन्सिस्ट ऑफ एस ए नोड कॉमा ए व्ही नोड कॉमा बंडल्स ऑफ हिज अँड पर्किंजी फायबर्स. हे वर्किंग ऑफ हार्टमध्ये, वर्किंग ऑफ हार्ट किंवा वर्किंग मेकॅनिझम हार्टमध्ये ह्या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणते? त्या ठिकाणी एस ए नोड आहे बघा इथं, ए व्ही नोड, बंडल्स ऑफ हिज आकृतीमध्ये आहे आणि पर्किंजी फायबर्स. आकृतीमध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्ही. बरोबर आहे. वाटलं तर आकृतीमध्ये तुम्हाला हे का मी दाखवून देतो त्या ठिकाणी. हे बघा एस ए नोड म्हणजे ऑरिकलमध्ये असणारं नोड असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. हां. एस ए नोड. नंतर त्याच्यानंतर आर्टेरिओ व्हेंट्रिक्युलर नोड आहे का? आर्टेरिओ व्हेंट्रिक्युलर आहे बघा हे. त्याच्यानंतर बंडल्स ऑफ हिज. बघा हे बघा बंडल्स ऑफ हिज इथंच आहे आहे. आणि त्याच्यानंतर इथे या ठिकाणी इकडे या ठिकाणी तुम्ही या आणि इकडे जर आलात तुम्ही या ठिकाणी, एक मिनिट इथं दाखवतो तुम्हाला, बंडल्स ऑफ हिज आणि पर्किंजी फायबर. हे बघा पर्किंजी फायबर आहे का? हे चार घटक खूप महत्त्वाचे आहेत. बाकी लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल हे तर कप्पे आहेत, त्यांचं काही देणं घेणं नाही. हे तर हृदयातले असणारे भाग आहेत. पण वर्किंग मेकॅनिझम असणारे या ठिकाणी महत्त्वाचे कोणते भाग आहेत या ठिकाणी आपल्याला हे आत्ता तुम्हाला इथं दाखवलो मी. एस ए नोड. एस ए नोडलात सायनो आर्टेरियल नोड आणि ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. बरोबर आहे. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोडमध्ये ए व्ही नोड. कारण ए व्ही नोड का म्हणलं त्याला त्या ठिकाणी? एस ए नोड का म्हणलं या ठिकाणी? एस ए नोड या ठिकाणी म्हणलेलं आहे फक्त ॲट्रियामध्येच असतो हा नोड. आणि ए व्ही नोड काय असतो त्या ठिकाणी? ॲट्रियम आणि व्हेंट्रिक्युलरच्या मध्ये असतो बाउंड्रीला. आणि बंडल्स ऑफ हिज त्याच्यापासून निघणारी मोठी वायर, जसं आपण म्हणतो ना तांब्याचा वायर असल्यासारखं ते, आणि त्याच्यापासून नंतर बारीक छोटे छोटे वायर. बरोबर असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट.
हृदयाचं कंडक्टिंग सिस्टीम कसं होतं, बरोबर आहे. एस ए नोड कंसामध्ये सायनो आर्ट्रियल नोड इज प्रेझेंट इन द राईट ॲट्रियम. एस ए नोड कुठं असतं, राईट ॲट्रियममध्ये. हे अगोदर सांगितलं तुम्हाला. इट ॲक्ट ॲज अ पेसमेकर ऑफ द हार्ट. बघा तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं हे काय आहे, हे पेसमेकरचं काम करतं. या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. हा पेसमेकरचा हा शब्द पेसमेकर. पेसमेकर कशाला म्हणतात म्हणलं तर इट इज मेड बाय स्पेशल काइंड ऑफ टिश्यू. इट ॲक्सलरेट द ऑटोमॅटिकली, बरोबर. तिथून त्या ठिकाणी ॲज लाईक इलेक्ट्रिसिटी जसं आपण बटन दाबल्यानंतर काम करतं तसं त्या ठिकाणी ते टिश्यू गतीत होतात आणि खास अशा प्रकारच्या पेशीने बनलेले असतात. ते शरीरातल्या सर्व पेशीपेक्षा वेगळे असतात, म्हणून त्याच्यापासून ऊर्जा निर्माण झाल्यासारखं इम्पल्सेस बाहेर पडतात. पडलं पेसमेकर बिकॉज इट हॅज द पॉवर ऑफ जनरेशन ए न्यू वेव कॉन्ट्रॅक्शन अँड मेकिंग द पेस ऑफ द कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यामुळं हृदय अंकुंचन पावणे प्रसरण पावणे, अंकुंचन पावणे प्रसरण पावणे अशा प्रकारचं काम करतं असा त्याचा अर्थ. एस ए नोड पॉझेस द कॉन्ट्रॅक्शन टू द लेफ्ट व्हेंट्रिकल. एस ए नोड काय करतो या ठिकाणी, तो काम करतो त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शनचा लेफ्ट व्हेंट्रिकलला अँड ऑल्सो टू द एव्ही नोड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. काय करतो तिथे सुद्धा त्या ठिकाणी ते वर्किंग करायला लागतो. एव्ही नोड कंसामध्ये ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड इज कंस बंद कंसाच्या बाहेर. इट प्रेझेंट इन द राईट आर्ट्रियल वॉल नियर द बेस ऑफ द इंटरटेसियल सेप्टम. इंटरटेसियल सेप्टम म्हणजे त्या आर्ट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असणारं जे पार्टिशन आहे त्याच्यामध्ये असतं त्या ठिकाणी. असं ते वायर गेल्यासारखं त्याच्यातून. जसं एखादा आपण म्हणतो ना, एखादं वायर न्यायचं तर जमिनीमधून आपण खणून नेतो इकडून तिकडे त्या ठिकाणी, तशा पद्धतीचं असा त्याचा अर्थ. ओके. इट ॲक्ट्स ॲज पेस सेटर ऑफ द हार्ट. बघा हृदयाचं पेस सेटर. जसं पेस म्हणजे हृदयाचं कोणतं काही काम करणारं सेटिंग, जसं आपण म्हणतो ना एखादं काहीतरी काम करणारं सेटिंग करणारा असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी त्याचा भाग. ओके. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी आहे बंडल्स ऑफ हीज. त्याला आणखीन दुसरं असं नाव आहे तावेरा. बंडल्स ऑफ हीज ब्रँचेस स्टार्ट फ्रॉम एव्ही नोड. बंडल्स ऑफ हीज कडून तयार होतात, निघतात त्या ठिकाणी एव्ही नोड कडून निघतात. आकृतीमध्ये या ठिकाणी बघा, हे बघा एव्ही नोड, हे बघा बंडल्स ऑफ हीज. कुठं या ठिकाणी बंडल्स ऑफ हीज, हे बघा हे आहे काही, हो का हे निघालेले. ओके. चला पुढे. द ब्रांचेस स्टार्ट फ्रॉम द एव्ही नोड passes through the interventricular septum. Bundles of his form two branches, the right and left bundles, one of each. त्याच्यापैकी प्रत्येक काय होतं त्या ठिकाणी, त्याच्यापैकी प्रत्येक काय होतं त्या ठिकाणी, काय होतं त्या ठिकाणी व्हेंट्रिकलमध्ये जातो प्रत्येक निघून त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. ओके. दीज ब्रँचेस फॉर्म नेटवर्क इन द व्हेंट्रिक्युलर वॉल. त्या व्हेंट्रिक्युलरच्या वॉलमध्ये, व्हेंट्रिकलच्या भित्तिकामध्ये, हे बघा इथं व्हेंट्रिकलची वॉल आहे का, ही व्हेंट्रिकलची जाडी, बरोबर. ही जाडी, हा भाग त्याचा वॉल म्हणजे का त्याची जाडी भिंत असल्यासारखी ती, त्याच्यातून ते गेलेले असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि आपण नेटवर्क, जसं आपण जाळे आपण म्हणतो ना, नेटवर्क म्हणजे त्याचे जाळे असल्यासारखं त्या ठिकाणी पूर्णपणे त्याच्यामधून पसरलेले आहे त्या ठिकाणी आकृतीमध्ये बघा. इन द व्हेंट्रिक्युलर वॉल, बरोबर. अँड दीज आर कॉल्ड पर्किंजी फायबर्स. आणि यालाच काय म्हणतात आपण, पर्किंजी फायबर्स असं म्हणतो. आकृतीमध्ये बघा त्या ठिकाणी पर्किंजी फायबर्स इथे सुद्धा दाखवतो मला. हे बघा हे आहे का पर्किंजी फायबर्स, व्यवस्थित सगळे बघा कसं त्या ठिकाणी ते. हां चला, पर्किंजी फायबर्स. ओके. बंडल्स ऑफ हीज अँड पर्किंजी फायबर्स स्प्रेड इम्पल्सेस इन व्हेंट्रिकल. इम्पल्सेसमध्ये तिथून ठोके पडल्यानंतर ती ठोक्याची जी इम्पल्सेस आहेत, प्रेरणा जे आपण म्हणून घेतलेले त्याची वेव्ज, हृदयाचे ठोक्यांचे काय होतं त्या ठिकाणी स्प्रेड पसरतात. कुठून, एव्ही नोडकडून तर
एस ए नोडकडे आणि एस ए नोडकडून एस ए नोडकडून बंडल्स ऑफ हिजकडे आणि बंडल्स ऑफ हिजकडून परकेंजी फायबर्स असा त्याचा अर्थ आहे, जे की ते व्हेंट्रिकलमध्ये आहे. काय होतं त्याचा परिणाम? ॲज अ रिझल्ट बोथ द व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. आता बोथ व्हेंट्रिकल कोणते? राईट व्हेंट्रिकल, हे बघा इथं, हे राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल हे दोन्ही काय होतात? अंकुचन पावतात सायमल्टेनियसली, 4 नंतर 1 असा त्याचा अर्थ आहे. राईट. चला पुढे. आता एक काहीतरी ॲडिशन विचारलं. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे काय? समटाईम्स, काही वेळेस वॉल आर डिफेन्सिव्ह. वॉल जे आहेत ना, वॉल म्हणजे भित्तिक असणारे, आपल्याला डिफेन्सिव्ह म्हणजे मदत करणारे, म्हणजे प्रोटेक्शन करणारे आहे. ड्यू टू दिस, याच्यामुळे ॲबनॉर्मल ऑर ॲडव्हेंटिशियस साऊंड इज हायर्ड. आणि हे आपल्याला हे जे वॉल आहेत तर आपल्याला काय करतात? आपल्याला संरक्षण देणारे आहेत. कारण हृदयामध्ये ठोके जर अनियमित जर पडत असतील तर ते आपल्याला ऐकायला मिळतात. बरोबर आहे. आणि कॉल, त्याला आपण काय म्हणतो? कॉल हार्ट मर्मरिंग ऑर हिसिंग. हिसिंग म्हणजे खिसकल्यासारखं, नियमितपणापासून वेगळं झालेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. हृदयाचे ठोके वेगळेच पडत आहेत आपण असं म्हणतो. बरोबर आहे. हे तुम्हाला माहीत आहे का असं म्हणतो का? आता शरीरामध्ये हृदयामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर ते होतो असा त्याचा अर्थ आहे. ते आता पुढं नंतर बघूया. आता वर्किंग मेकॅनिझम ऑफ द हार्ट, हृदय कसं काम करतं. बरोबर. आता हृदयाचे सायकल आहे, हृदय कार्डियक सायकल म्हणजे आता हृदयाची सायकल अशी चालते त्या ठिकाणी एक विशिष्ट अशा क्रमाने या ठिकाणी चालते. बरोबर. कशी चालते त्या ठिकाणी? हृदयाची सायकल आता बघा, हे वर आहे, वर आट्रिया आहे, खाली व्हेंट्रिकल आहे. बघा लक्षात घ्या. आता ह्याला इथे हे करतो मी. हे वर आट्रिया आहे, आट्रियाचा भाग आहे, हे कप्पा आहे, वरचा कप्पा आहे आणि खालचा कप्पा आहे. हे बघा, हे बारकाईने बघा तुम्ही या ठिकाणी. हे कप्पा कसा चालतो त्या ठिकाणी? हां, हे बघा, वरचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे आणि खालचा रिलॅक्स झालेला आहे कप्पा, आणि खालचा कॉन्ट्रॅक्ट झाला, वरचा रिलॅक्स झाला. हे बघा, हे असं चालतं. आहे बघतो ना तुम्ही या ठिकाणी आकृतीमध्ये. याला लफ डफ लफ डफ लफ डफ. मी असं का दाखवतो? हे वरचा कप्पा हात वरचा दाखवतो मी तुम्हाला. लक्षात आलं का? म्हणतो हे वरचा कप्पा या ठिकाणी आहे, ते कॉन्ट्रॅक्ट होऊ लागले आणि खालचा रिलॅक्स होऊ लागले. आट्रिया ज्यावेळेस वरचा भाग, आट्रियाचा जो भाग आहे, ऑरिकलचा भाग आहे, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होईल आणि आट्रियामधलं रक्त का होतं त्या ठिकाणी? हे व्हेंट्रिकलमध्ये होतो. व्हेंट्रिकल मोकळा होऊन जातो आणि व्हेंट्रिकल ज्यावेळेस दाबलं जाईल, आट्रिया हे रिलॅक्स होतो. रिलॅक्स म्हणजे मोकळा होतो. आता व्हेंट्रिकलमध्ये असणारं रक्त हे आट्रियामध्ये बॅकनं जात नाही, कारण तिथे वॉल असतात. आणि हृदयाचं वैशिष्ट्य आहे, एकदा हृदयामधलं रक्त हे पुढच्या दिशेनं वाहतं, पुढे आलेलं रक्त मागे येत नाही असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. चला पुढे या ठिकाणी बघा, मी काय सांगतो ते परत या ठिकाणी आणखीन बघा. या ठिकाणी तुम्हाला जे म्हणतो ते बघा या ठिकाणी सांग. हां, चला आता बघा या ठिकाणी आणखीन दुसरं या ठिकाणी सांगितलं तुम्हाला. कार्डियक सायकलचा आपण विचार या ठिकाणी करतो, ते या ठिकाणी काय तर बघा. कार्डियक सायकल, ह्युमन हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. मानवी हृदय कॉन्ट्रॅक्ट आणि अंकुचनाने प्रसरण पावतो अल्टरनेटली, एकानंतर एक. आता मी तुम्हाला दाखवलं, हाताचं करून दाखवलं मी त्या ठिकाणी. हे जर कॉन्ट्रॅक्ट झाले, रिलॅक्स झाले, हे कॉन्ट्रॅक्ट झाले, रिलॅक्स झाले, या पद्धतीने. हे बघा, राईट, असा दादा. बरोबर आहे. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन अल्टरनेटली होतो, एकदा दोन्ही होत नाहीत. कॉन्ट्रॅक्शन इज कॉल्ड सिस्टॉल. ज्यावेळेस हृदयाचा जो भाग कॉन्ट्रॅक्ट होईल त्याला सिस्टॉल असं म्हणतात. आणि रिलॅक्झेशन इज कॉल्ड डायस्टॉल. हृदयाचं रिलॅक्झेशन होईल ज्यावेळेस त्यालाच आपण त्या ठिकाणी का म्हणतो? सायस्टॉल. आणि आपलं रक्ताचं ब्लड प्रेशर शरीरातलं त्याच्यावरून मोजला जातो. कारण व्हेंट्रिकल ज्यावेळेस रिलॅक्स होईल आणि आट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेसचा प्रेशर, बरोबर आहे, नॉर्मल प्रेशर आपलं त्या ठिकाणी नॉर्मल 80 असतं, 80. बरोबर आहे, नॉर्मल. आणि ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल आणि आट्रिया रिलॅक्स होईल त्यावेळेसचं प्रेशर 120 असतो. आता ते पुढे येईल, ते पुढच्या पुढे ते सांगतो. चला पुढे. सिस्टॉल डायस्टॉलचा तर अर्थ लक्षात आला तुम्हाला. सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हृदय होणे, हृदयाचा जो काही भाग कोणताही असेल तर जे कॉन्ट्रॅक्ट होईल त्याला सिस्टॉल, आणि जे रिलॅक्झेशन डायस्टॉल. आट्रिया अँड व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली. बघा आता सांगितलं, आट्रिया आणि व्हेंट्रिकल हे कॉन्ट्रॅक्ट होतात अल्टरनेटली.
त्याच्यानंतर काय फुल स्टॉप, कंजेक्टिव्ह सिस्टॉल अँड डायस्टॉल कॉन्स्टिट्यूट्स ए सिंगल हार्टबीट, आणि हे दोघी मिळून त्या ठिकाणी हृदयाचा ठोका बनतो. और दुसरं त्याला कार्डियक सायकल असे म्हणतात. हृदयाचा ठोका त्याला कार्डियक सायकल म्हणा, या ठिकाणी काही म्हणा, त्या ठिकाणी जे म्हणायचे ते हार्टबीट म्हणा, कार्डियक सायकल म्हणा, असा त्याचा अर्थ. इट इज कम्प्लिटेड इन द 0.8 सेकंड. किती काय टाईम किती लागतो त्याला कंप्लीट होण्यासाठी ते सायकल म्हणजे अट्रिया कॉन्ट्रॅक्ट आणि हे रिलॅक्स होण्यासाठी. एक ठोका पडण्यासाठी, एक ठोका म्हणजे वरचा कॉन्ट्रॅक्ट, खालचा रिलॅक्स होण्यासाठी त्या ठिकाणी 0.8 सेकंड लागतो वेळ. ओके, लक्षात आलं. ऑन ॲन ॲव्हरेज 72 बीट्स आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट इन द अडल्ट ॲट रेस्ट. बघा, ॲट रेस्ट म्हणजे काय, माणूस शांत बसलेला असेल तर नॉर्मली आपल्या हृदयाचे ठोके किती पडतात, 72. स्टेथोस्कोपनं मोजता येतं असा त्याचा अर्थ आहे. राईट, लक्षात आलं का म्हणतो. आणि हृदयाचे ठोके आणि आपल्या हाताची नाडी एका मिनिटाला हे 72 पडत असतात, हे लक्षात ठेवावं असा त्याचा अर्थ. म्हणून माणूस जिवंत आहे का नाही बेशुद्ध जर असला तर त्याची नाडी डॉक्टर अगोदर बघतात आणि हृदयाचे ठोके स्टेथोस्कोपनं बघतात. आणि ते जर ठोके चालू असतील तर माणूस तो जिवंत आहे, आणि जर ठोके जर बंद झाले तर तो माणूस मेला असं समजतात. ओके, हा त्यातला अर्थ लक्षात घ्यायचा. आता त्याच्यानंतर हे या ठिकाणी एका मिनिटाला 72 मोठ्या माणसामध्ये होतात ॲट रेस्ट. आणि माणूस जर घाबरून गेला, माणूस पळत आला किंवा माणूसनं वॉकिंग करून आलं, बाकी काही वर्किंग हार्डवर्क केलं तर हृदयाचे ठोके बदलतात, ते जास्त होतात असा त्याचा. ओके, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नंतरचा भाग आहे कोणता आहे, अट्रिया सिस्टॉल. बरोबर, अट्रिया सिस्टॉल म्हणजे अट्रिया ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट करेल, वरचा भाग हृदयाचा वरचा भाग अट्रिया ज्याला आपण म्हणतो ते सिस्टॉल, ते होत असताना काय होतं नेमकं हे आता लक्षात घेईल. राईट अट्रिया रिसीव दी डिऑक्सिनेटेड ब्लड. राईट अट्रिया कुठं या ठिकाणी, एका इकडचा कप्पा या बाजूचा इकडचा या ठिकाणी, बरोबर. राईट अट्रिया या ठिकाणी, बरोबर, हृदयाचा त्या ठिकाणी इकडचा त्या ठिकाणी. राईट, आपण आकृतीमध्ये कुठं बघितलेले ते त्या ठिकाणी बघा मी दाखवतो ते आकृती बघा, पुस्तक समोर असेल तुमच्या असं मी समजतो, पुस्तकात बघा त्या ठिकाणी. राईट अट्रिया कुठं आहे त्या ठिकाणी, राईट अट्रिया रिसीव द डिऑक्सिनेटेड ब्लड. राईट अट्रिया म्हणजे राईट अट्रिया कुठं आहे तर ते बघितलं त्या ठिकाणी, तो आपल्या कप्प्यामध्ये अशुद्ध रक्त ओढून घेतो. कुठून, सुपिरियर व्हेना केवा वरून येणारा आणि खालून इन्फिरियर व्हेना केवा, बरोबर. त्याच्यातून कोणता रक्त येतो, शरीराच्या पेशींनी, सर्व शरीराच्या पेशींनी वापरलेला रक्त त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वापरल्यानंतर कार्बन चढतं, तुम्हाला मी सांगतो, तो कार्बन डायऑक्साईड असलेला त्याला डिऑक्सिनेटेड ब्लड असे म्हणतात. लक्षात आलं त्या ठिकाणी. का म्हणून आपण राईट अट्रिया रिसीव द डिऑक्सिनेटेड ब्लड अँड लेफ्ट अट्रिया रिसीव द ऑक्सिनेटेड ब्लड. आता उजवी अट्रियाची उजवी साईड बघा त्या ठिकाणी, त्याच्यामध्ये कोणतं रक्त येतं त्या ठिकाणी, रिसीव द ऑक्सिनेटेड ब्लड म्हणजे ऑक्सिनेटेड म्हणजे प्युअर ब्लड. प्युअर ब्लड म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग ब्लड इज कॉल्ड एज प्युअर ब्लड और ऑक्सिनेटेड ब्लड, बरोबर. हे दोन्ही एकाच वेळी येतात त्याच्यामध्ये, बट दोन्ही मात्र मिक्स होत नाहीत. का, दोघांच्यामध्ये पार्टिशन आहे, दोघांच्यामध्ये काय आहे, पार्टिशन आहे, बरोबर. आता मी सांगतो पुढे बघा या ठिकाणी, वेन बोथ द अट्रिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड. हे दोन्ही अट्रिया हे पूर्णपणे रक्ताने भरलेले असतात. प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. त्या वॉलमध्ये त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा प्रेशर येतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये इन रेस्पॉन्स टू धिस प्रेशर, हे त्याचा प्रेशर आल्यानंतर काय होतं, एस ए नोड गेट एक्साइटेड. एस ए नोड सायनोट्रिक्युलर नोड गेट एक्साइटेड होते ते, बरोबर आहे. आणि जनरेट द कार्डियक इम्पल्स. आणि नंतर कार्डियाका ठोका कोणाचा पडतो, अट्रियाचा पडतो. कार्डियक इम्पल्स असं म्हणतात त्या ठिकाणी. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू दिस याच्यामुळे कार्डियक मसल्स इन द अट्रियल वॉल, अट्रियाच्या वॉलमध्ये जे कार्डियक मसल्स आहेत तर ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अंकुंचन पावतात, कॉझिंग अट्रिया सिस्टॉल. मग काय होतं, अट्रियाची जी मसल आहेत अट्रियममध्ये असणार त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होऊन ते मसल काय होतं त्या ठिकाणी, अट्रियल सिस्टॉल. सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणे, बरोबर आहे.
ड्युरिंग द ॲट्रियल सिस्टॉल. ज्यावेळेस ॲट्रियावरचा भाग सिस्टॉल होतो म्हणजे ॲट्रियावरचा कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी, ड्युरिंग द ॲट्रिया सिस्टॉल ब्लड इज पंप इन टू व्हेंट्रिकल. बरोबर आहे का. ब्लड आता ॲट्रियामधून कुठं होतं त्या ठिकाणी, व्हेंट्रिकलमध्ये जातो खाली, व्हेंट्रिकल खाली. व्हेंट्रिकलचा भाग तुम्हाला माहीत असेल त्या ठिकाणी. बघा आकृतीमध्ये आणखीन एकदा सांगतो. हे बघा, हे इथून इथे येतो त्या ठिकाणी. अरे बापरे 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 बापरे, काय झालं रे. हो, थोडं दाखवतो मी, काहीतरी थांबलं वाटतं आपलं. ओके, दाखवतो. जरा थांबा जरा थांबा जरा थांबा जरा थांबा. पुढं आलो आपण जरा, थोडं एक मिनिट. हां, हा भाग आपला चालू आहे या ठिकाणी. ओके,